तर प्रफुल्ल पटेल यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपद यावर आपली नियुक्ती होणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष आपण होणार नाही असं प्रफुल्ल पटेल स्पष्ट करतात। इतकंच नाही तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर देखील प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टोक्ती दिली आहे। माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन, अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं, हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे। पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। आज आमचा विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं। आता आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत। पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे। तर या सगळ्या मुद्द्यावर शिरसाट यांनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया आपण। विलिनीकरणाच्या चर्चेवर आता अजितदादाच्या गटाकडून जो जास्त प्रमाणात विरोध होतोय, याचा अर्थ आता असा आहे की यानंतर विलिनीकरणाची प्रक्रिया ही थांबणार आहे। एकही माणूस त्या गोष्टीची पुष्टी करत नाही। शरद पवारांसारख्या माणसांनी सुद्धा स्पष्टीकरण दिल्यानंतर शरद पवार खोटे बोलतायत ही म्हणण्याची त्यांची मजल गेलेली आहे। म्हणून आता विलिनीकरण हा विषय राहिलेला नाही। आता सत्तेमध्ये त्यांना सामावून घेण्याचं नाहीच नाही, हा त्यांचा असलेला दृष्टिकोन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।